नमस्कार, मी विजया वाघ। VIP लालबागचा राजा तुमच्या मनातील बोलणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। का रे बाप्पा, कधीपासून हे सुरू झालं? ज्याच्याकडे पैसा तोच तुझ्या पायाशी डोकं टेकवेल आणि बाकीचे मात्र कुत्र्यागत फरफटले जाणार। अरे कुठलीही व्यवस्था आणि काय करायचंय अशा व्यवस्थेचं प्रश्न निर्माण केलाच गेला पाहिजे। कारण गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हिडिओ येत आहेत लालबागच्या राजाच्या कार्यक्रमासाठी जे काही हे संयोजक आयोजक त्यांचे लालबागचे कार्यकर्ते आहेत हे लोकांना डोकं टेकवतात आणि असे फरफटत ओढत नेत आहेत। अरे माणुसकी मेली आहे का तुमच्यामधली असा प्रश्न निर्माण करावासा वाटतो का? झोपले हे तर सगळेजण लोक उगच नाही म्हणत की वरचे नीट असतात, पण वाईट आहे ती आपली सिस्टीम, वाईट आहे ती व्यवस्था। कोणीही VIP आला की मनसोक्त दर्शन घ्या, पाया पडा। अरे 10 दिवसांसाठी येत असतात लालबागचे राजा आणि असंख्य लोक येत असतात। माहिती आहे तुम्हाला त्या जे लोक ते फरफटत नेतायत ना आणि डोकं टेकल्या टेकल्या त्यांचा माथा काय ओढतायत, कपडे काय ओढतायत। अरे 10 दिवसांसाठी त्या ठिकाणी लालबागचा राजा येत असतो आणि ही जी लोक असतात ते तासनतास या लालबागच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उभे असतात। फक्त आणि फक्त इच्छा एकच असते की आम्हाला शांततेने डोकं टेकता यावं। आणि जर नाहीच ना तुम्हाला लोकांना डोकं टेकून द्यायचं तर करा, एक सीमित करून टाका, एक चौकट टाकून टाका। कशाला लोकांसाठी दर्शनासाठी ठेवता त्या लालबागच्या राजाला? तसंही बघायला गेलं तर तुमची धनसंपदा कमवण्यासाठी तर हा बाप्पा तुम्ही एवढा मोठा उभा करत असता आणि लोकांनाही कळत नाही। अरे जो बाप्पा आपल्या घरात आहे तोच बाप्पा तिथे। आपल्याच जीवाची जर किंमत नाहीये या लोकांना, किती लोक त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेत, किती लोकांना पाणी भेटत नाही, किती घसरटपणा झालाय त्या ठिकाणी आणि तरीही आपण उठसूट जातोय। हा विसरलात तुम्ही VIP नाही आहात। आज मला या मुद्द्यावरती बोलायचंय। कदाचित बऱ्याच जणांना हा मुद्दा कडू वाटेल, कदाचित बऱ्याच जणांना असं वाटेल की काहीही बोलते, पण हो, मी स्वतः त्या ठिकाणी दर्शनाला गेलेले नाही। माझा नमस्कार येथूनच आहे लालबागच्या राजाला, पण जे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्यासाठी माझ्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला आवाज उठवायचा आणि माझ्यासारखे असे असंख्य आवाज आहेत जे सोशल मीडियावर उचलताना दिसतायत। आज याच विषयावर बोलूयात। असं म्हणतात ना की देवाच्या दारी कुणीही आपलं परख नाही, लहान मोठं नाही, गरीब श्रीमंत नाही, पण हे फक्त देवापाशी, तिथल्या व्यवस्थेसाठी नाही। देवाकडे कसलाही भेदभाव केला जात नाही, परंतु लालबागच्या राजाच्या दरबारी यापेक्षा उलट दृश्य दिसते। तासन तास लांबलचक रांगेत उभा असलेला गणेश भक्त मोठ्या कष्टातून लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकतो आणि तेवढ्यात तेथील स्वयंसेवकांकडून अक्षरशः त्यांची गचांडी पकडून त्यांना बाजूला ढकलण्यात येते। यात मात्र तो भाविक, महिला आहे की ज्येष्ठ नागरिक आहे असा कुठलाच विचार केला जात नाहीये। त्याचा पार पाणउतारा केला जातोय। राजाच्या चरणी आपलं गारानं घेऊन आलेला भाविक जाता जाता सोबत अपमान आणि काहीतरी दुखापतच घेऊन जातोय। राजाच्या दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्ताला असली वागणूक नक्कीच अपेक्षित नसते। स्वतःसाठी मागणं मागायला आलेला गणेश भक्त लालबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही चांगली बुद्धी दे आणि पुढील दर्शन सुखा समाधानानं होऊ दे हे मागणं देखील आता नक्कीच मागत असेल, यात शंका नाहीये। दरवर्षी गणेश उत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनाला महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भाविक मुंबईत दाखल होत असतात। आपल्या लाडक्या गणरायाची एक झलक बघता यावी म्हणून तासनतास हे भाविक उपाशी पोटी रांगेत थांबून बाप्पाचं दर्शन घेत असतात। रांगेत उभं असताना ज्येष्ठ तसेच महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि ऐनवेळी गर्दी उफाळ्यानं चेंगराचेंगरीच्या घटना देखील याआधी दाखल झालेल्या आहेत। हे सर्व काही विसरून भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला उत्साहात मग्न होत जातात, परंतु दुसरीकडे मात्र VIP आणि VIP लोक एका मिनिटात बाप्पाचं दर्शन घेऊन मोकळे होतात। सोबत जखमेवर मीठ सोडावं अशा पद्धतीने रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना अभिवादनही करतात। त्यामुळे लालबागचा राजा केवळ श्रीमंतांचाच आहे की गरिबांचाही आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न तेथील असंख्य भाविकांना पडतोय। राजकारणी, चित्रपटातील कलाकार, उद्योगपती अशा अनेकांना थेट राजाच्या गाभाऱ्यापर्यंत आणि मनाला पटेल तेवढ्या वेळ थांबून आरामात दर्शन घेता येत आहे। अहो, सामान्य भाविकांची तेवढीही अपेक्षा नाहीये, परंतु रांगेत तासन तास थांबलेल्या भाविकांना किमान काही सेकंद तरी तुम्ही हात जोडून डोकं टेकवून सन्मानपूर्वक दर्शन घेऊ देणार आहात की नाहीत?
गणेश भक्त हात जोडतो की न जोडतो तेवढ्यात तेथील आडदांड स्वयंसेवकांकडून त्याची गचांडी पकडून त्याला अक्षरशः ढकलून दिलं जातं. बरं, ही मुजोरी केवळ आजची नाहीये, तर वर्षानुवर्ष हेच घडत आलेलं आहे. त्यामुळे भाविकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जावं की स्वतः अपमान करून घेण्यासाठी जायचंय, हा प्रश्न निर्माण झाला. लालबागच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असलं तरी स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधीही या विषयावरती मूग गिळून गप्पच आहेत की. दर्शनासाठी गणेश भक्तांची होत असलेली कुचंबना सर्वच जण डोळे मिटून गपगुमान सहन करतात. लालबागच्या राजावर प्रेम करणाऱ्या गणेश भक्तांची संख्या जी आहे ती अफाट आहे. परंतु मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांमुळे हा जनसागर आटला तर काय होणार, हा प्रश्न पडू द्या की. हा प्रश्न देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिवला नसेल का असा प्रश्न आहे. मंडळाला 10 दिवसात लाखो रुपयांची देणगी प्राप्त होत असते. ही संपूर्ण देणगी केवळ धनदांडग्या लोकांकडूनच नव्हे तर सर्वसामान्य लोकांकडून रुपया का होईना आलेला असतो, हे विसरता कशाला. हे मंडळाचे पदाधिकारी सोयीस्कररित्या हे विसरून जात आहेत. नुकतीच लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या वतीनं ही तक्रार दाखल करण्यात आली. सर्वसामान्य गणेश भक्तांना दर्शन घेताना होत असलेली धक्काबुक्की आणि VIP लोकांच्या दर्शनासाठी करण्यात आलेली विशेष सोय याबाबत ही तक्रार दाखल झालेली आहे. VIP लोकांचे फक्त तळवेच चाटायचे राहतात हे लोक. अरे बाप्पा असा नाही आमचा, बाप्पा सर्वांसाठी सारखा आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक कोणीही कुणासाठीही सुरक्षात्मक व्यवस्था करण्यात आली नसल्याचं या तक्रारीत म्हटलंय. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका युवतीला भोवळ आले असल्याचा व्हिडिओ नुकताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. याही वेळी आजूबाजूला भाविकांकडून युवतीची मदत करण्यात आलेली होती. प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी, भोवळ येणं असे प्रकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे भाविकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी याची सोय असणं महत्वाचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे यापुढे लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी यावं की नाही असा विचार सर्वसामान्य गणेश भक्तांना पडला. माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पंढरीला दर्शन घ्यायला जाताना सुद्धा अशाच पद्धतीची भाविकांची गर्दी असते. त्यासाठी तुम्ही 3 दिवस अगोदर पंढरपूर गाठलेलं होतं. विनंती इतकीच की ते एकनाथ शिंदे जेव्हा आम्ही विठ्ठलवारीच्या वेळी बघितले तेच एकनाथ शिंदे आताही दिसू द्या. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी व्यवस्थित सोय जर तुम्ही करून दाखवली तर तो बाप्पा तरी किमान तुम्हाला पावे. हा राग, हा रोष यासाठी नाहीये. मी यासाठी कोणा एका व्यक्तीला अजिबात दोषी ठरवत नाही. मला राग सगळ्यात जास्त येत आहे ते लालबागच्या राजाचे जे स्वयंसेवक आहेत. अहो, ते पाया पडणारे व्यक्ती, म्हणजे लालबागचा राजा तुमच्यावर किती प्रसन्न होईल माहित नाही, पण त्या पाया पडणाऱ्या व्यक्तींचा किती तळतळाट तुम्ही घेतायत. ते काही तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊन जात नाहीयेत. आणि कशासाठी एवढं? चित्रपट सृष्टीतील नेते येतात. काल परवा वरुण धवन आलता, त्यानंतर शिल्पा शेट्टी आलेली होती, त्यानंतर तो कार्तिक. किती मस्त आरामात या दर्शन घ्या, का तर त्यांना मोठं करणारे आम्हीच महाशय आहोत. चित्रपट सृष्टीतील किती मोठमोठे कलाकार आहेत ते. शेवटी राजकारण्यांची तर वेगळ्याच पद्धतीची त्यांच्यासाठी तर कार्पेटच आखलेलं असतं. आणि आम्ही जनता यांना मोठे करणारे खातोय धक्क्या बुक्क्या, लाथ्या काठ्या. काय वाटतं या व्हिडिओवरती, या मुद्द्यावरती आवाज मी उठवला योग्य आहे की चूक आहे? कमेंट करा. इतका व्हिडिओ शेअर झालेला पाहिजे की प्रत्येक राजकीय व्यक्ती आणि थेट वरची सिस्टीम सुद्धा हल्ली पाहिजे. त्यासाठी एवढा पोटतिडकीने हा व्हिडिओ केला. जय महाराष्ट्र पब्लिक.